शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष समाजरत्न अझीमभाई सय्यद यांचा 49वा वाढदिवस सर्व धर्मीय, सर्व राजकीय, सामाजिक मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. वाढदिवसानिमित्त संघटनेच्या वतीनं समाजरत्न सप्ताह आयोजित करण्यात आला होता. सप्ताहात विविध उपक्रम राबवण्यात आले. नाशिक शहरातील प्रत्येक शाळेवर अझीमभाई यांना बोलवून केक कापण्यात आला. अभिष्टचिंतन सोहळ्या कार्यक्रमासाठी संघटनेच्या सर्व सभासद पदाधिकारी यांनी अहोरात्र मेहनत करून कार्यक्रम यशस्वी केला. वाढदिवसाच्या दिवशी कार्यक्रमाचे अध्यक्ष उदयजी दळवी, डॉक्टर अनिरुद्ध धर्माधिकारी, माजी महापौर विनायक पांडे, दत्ताजी गायकवाड, दिनकर पाटील, प्रथमेश गीते, सचिन मराठे, रियाज शेख साहेब, ज्ञानेश्वर मोहिते, सुफी जीन, गुलजार कोकणी, देवानंद विरारी, बाळासाहेब पाठक, मंडूजी दळवी, विशाल पवार, सरबजीत सिंग, स्वातीताई, हनीभाई बशीर, फारुखभाई शेख, अन्सारभाई शेख, दाऊदभाई खान, अहमदभाई काझी, साजिदभाई मुलतानी, करणसिंग बावरी, इम्तियाज शेख, संजय चिंचोरे, सचिन आहिरे, सुरेश उपाध्ये आदी मान्यवर उपस्थित होते. माझे मित्र अझीम यांच्या वाढदिवसानिमित्त इतक्या मोठ्या संख्येने त्यांचे सगळे चाहते, त्यांचे हितचिंतक, त्यांचे नातलग, तसंच व्यासपीठावर इतके मान्यवर उपस्थित राहिले, यावरूनच आपल्याला अझीमच्या कामाची, त्याच्या कामाच्या झपाट्याची, त्याची लोकसंग्रह करण्याची वृत्ती ही दिसून येते. अतिशय प्रेम करणारा माणूस, पण अतिशय कामासाठी हटून बसणारा माणूस, की कोणीही कुठलंही काम त्याच्याकडे घेऊन गेलं तर तो ते करणार म्हणजे करणार. मग त्यासाठी काय जंग पछाडावं लागेल हे त्यालाच माहिती. आणि त्यामुळेच त्याच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांची संख्या वाढत गेली, त्याचा लोकसंग्रह वाढत गेला आणि त्याने आयुष्यात प्रगती केली आहे. त्याच्याबरोबरच त्याचं चिरंजीव राहील, त्याने आत्ताच त्याच्याबद्दल माहिती दिली, पण राहीलला मी स्वतः ओळखतो आणि तो एक अतिशय मेहनती, जिद्दी आणि हुशार मुलगा आहे. आणि अर्थातच त्याला अझीमचं मार्गदर्शन लाभतं, त्यामुळे तोही आयुष्यात खूप चांगली प्रगती करेल. आज मी आपला खूप वेळ न घेता अझीम, राहील आणि कामिल चाची या सगळ्यांना शुभेच्छा देतो. अझीमभाईंना आज माझ्या परिवारातर्फे शुभेच्छा देतोच, पण जो व्यक्ती समाजासाठी, न्याय हक्कासाठी, समाजाच्या न्याय हक्कासाठी लढतो, त्याच्यासाठी समाज हा येतच असतो. गेल्या कित्येक वर्ष राजकारणाच्या पलीकडचं प्रेम हे अझीमभाई आपल्यावर करत असतात. सर्व पक्षातील त्यांचे संबंध, नुसतं एकच पक्षाचे ते पदाधिकारी आहे म्हणून संबंध नाही, तर त्यांचे सर्व पक्षाचे संबंध आहे. आणि अझीमभाईंच्या हस्ते एक अशी मोठी सेवा घडते की जी नाशिक शहरामध्ये कोणीही करत नाही. रमजान महिन्यामध्ये त्यांच्या हस्ते 30 दिवस पूर्णपणे 1000-1500 लोकांपर्यंत रोजचा एक फळ आणि त्याचं वाटप होत असतं. आणि ईदच्या दिवशी त्यांच्याकडनं 1500 कुटुंबांना शिरखुर्म्याच्या लागणाऱ्या साहित्याचं वाटप होतं. एवढा मोठा त्यांचं मन आहे. खरं तर मी त्यांचा ऋणी आहे. मी एक नशीबवान आहे की आजपर्यंत अझीमभाई कोणाच्याही इलेक्शनला, निवडणुकीला, प्रचाराला उतरले नव्हते. ते माझ्या आणि पवारांच्या आणि गुलजारभाईच्या निवडणुकीसाठी स्वतः प्रचारात होते. एक अशा व्यक्तीला मी माझ्यातर्फे, माझ्या पक्षातर्फे आणि माझ्या परिवारातर्फे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांचं आरोग्य एकदम उत्तम राहावं अशी तुळजाभवानी चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. जय हिंद, जय. सर्वप्रथम आम्ही अझीमभाईवर नाशिक जिल्ह्याची जबाबदारी दिली होती, परंतु त्यांचा कामाचा ध्यास, काम करण्याची पद्धत, माणूस जोडण्याची पद्धत, या पद्धतीच्या माध्यमातून आम्ही त्यांना गेल्या वर्षीपासून संपूर्ण उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी या महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या माध्यमातून दिलेली आहे. पण फक्त राजकारण नाही, वंदनीय बाळासाहेबांनी आम्हाला शिकवलं की 80% समाजकारण आणि 20% राजकारण. याच बोधातून गेले अनेक वर्ष गरजवंतांना सहकार्य करायचं, कुठल्याही सणाच्या माध्यमातून असतील, RTOच्या माध्यमातून असेल, इतर कुठल्या पोलीस स्टेशनची कामं असतील,
या प्रत्येकाच्या घरामध्ये एक आपला हक्काचा माणूस म्हणून या नाशिक जिल्ह्यामध्ये ज्यांनी नाव कमवलं ते माझे बंधू अजिमभाई यांना मी माझ्या वतीने, माझ्या कुटुंबाच्या वतीने आणि शिवसेना पक्षाच्या वतीने त्यांना मी वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो. सा फूल होता कोई अच्छा सा फूल होता तो माली से मंगवाता, मगर जो खुद गुलाब का गुलदस्ता है उसे मैं क्या फूल दूं, उसे मैं क्या फूल दूं. आणि त्यासाठी अजिमभाई तहे दिल से मेरे परिवार के तरफ से, मेरे सारे पार्टी के तरफ से आपको तहे दिल से जन्मदिन मुबारक मुबारक हो. और आपको जन्मदिन का मुबारक होते वक्त सूरज की हर किरण रोशनी दे, आपको फूलों की हर महक खुशबू दे, आपको फूलों की हर महक खुशबू दे आपको. मैं तो देने के कुछ लायक नहीं, पर अल्लाह ताला हर खुशी दे आपको. 8-10 वर्षापूर्वी या कामाला आम्ही दोघांनी सुरुवात केली आणि आज हा वटवृक्ष अतिशय मोठा झालेला आहे. अजिमची काम करण्याची पद्धत अतिशय चांगली आहे. शिवसैनिक कसा असावा याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे अजिमभाई सय्यद यांच्या रूपानं एक चांगला खंबीर असा कार्यकर्ता शिवसेनेला आज मिळालेला आहे. आपण बघत आहोत कुठलंही काम असो, कुणाचंही काम असो, यांच्यासाठी मदतीला धावून जाणार. आपण बघितलं कोरोना काळ असो, त्या कोरोना कालावधीमध्ये आपण जर बघितलं तर गरीब ज्यांना काही मदतीची गरज होती अशा लोकांना त्यांनी मदतीचं रेशन दिलं. ह्या लोकांना आपण बघत आहोत. ह्या रमजानचा जो पवित्र असा महिना असतो या कालावधीमध्ये सुद्धा अजिम आपलं दानधर्माचं काम अतिशय मोठ्या प्रमाणावर करत असतो. आणि ह्या मित्राच्या वाढदिवसाला आपण सगळं आवर्जून या वर्षातून एकदा आपण सर्वजण एकत्रित असतो, भेटत असतो. आणि याच्या कामाच्या पद्धतीवर सर्व आपण खुश आहोत. आणि त्यामुळं आज महाराष्ट्र वाहतूक सेनेची जी काही घोडदौड आज दळवी साहेबांच्या माध्यमातून या शहरामध्ये झालेली आहे, हिला कारण म्हणजे खऱ्या अर्थानं मैं अजिमभाई सैयद है ये श्रेय दी. ऐसे ही लोगों का जन्मदिन मनाया जाता जो समाज का काम करता, जो समाज के हित में चाहे कोई भी काम हो, मोटर वर्क से लेके तो कारपोरेशन से लेके या कलेक्टर ऑफिस, ऐसे काम को मेरा भाई अजिम भाई कभी भी एक रिंग में, जैसे अभी भाई ने बताया, एक विगत ये बात है कि कोई भी हो, छोटे से छोटा आदमी हो, अगर उनका फौज चले गए तो अजिम भाई को जितना टाइम लगता है उतने टाइमिंग में अजिम भाई पहुंच जाते. ये मैंने मेरे 30 साल के कारगिर्दी में देखा कि ऐसे ही आदमी का जन्मदिन मनाया जाता जो समाज के लिए काम करता. तो मैं मेरे उत्कर्ष समिति की तरफ से अजिम भाई को मुबारकबाद देता हूँ और मेरी फैमिली की तरफ से और मेरे समाज के तरफ से अजिम भाई ऐसा ही काम करते रहे और उनका जन्मदिन हर टाइम आए और ऐसी खुशियां अल्लाह ताला उनको नसीब करे. कालपासून माझा वाढदिवस करायचा म्हणजे मला काय वाढदिवस करायचा शौक नाही आहे, पण वाढदिवस करायचं कारण आमचे जे वाहतूकदार आहे नाशिक जिल्ह्यामध्ये गोरगरीब लोक यांची हाक ऐकणारा नाशिक जिल्ह्यामध्ये कोणीच नव्हता. जेव्हापासून तुम्ही माझ्यावर जबाबदारी दिली तेव्हापासून मी तो काम हातात घेतला आणि या गोरगरिबांची सेवा करायचं काम मी चालू केलं. आज त्या कामाची मला पावती. साहेब, मी एक एवढा नशीबवान माणूस आहे शिवसेनामध्ये, तर मी जास्त काय बोलत नाही, पण मला जे प्रेम लोकांकडनं भेटलं साहेब. 2 दिवसापासून मी केक कापू राहिलो. मला स्वतःला माहित नाही गिनती मी किती केक कापले असेल नाशिक जिल्ह्यामध्ये. सकाळपासून 6 वाजेपासून मी केक कापू राहिलो साहेब. मी माझ्या वाहतूकदारांचे खरंच मी त्यांचे कौतुक करतो. त्यांनी मला प्रत्येक शाळेवर बोलवून त्यांनी माझा सत्कार केला, माझा स्वागत केलं. मी अशा वाहतूकदार. आणि साहेब आता एक्झाम चालू आहे, दिवसभर त्यांनी शाळेच्या गाड्या चालवतात. ते शाळेचे मुलं सोडून आणि त्यांनी घरी बी मला वाटतं गेले का नाही गेले, पण त्यांनी माझा वाढदिवस म्हणजे वर्षात एकदा 25 मार्च येतो त्यांना असा होतो का आपला हा वाढदिवस नाही आहे, हा आपला एक म्हणजे अजिम भाई मला मानणार आहे. मी खरंच तुमचे खूप खूप आभार मानतो का तुम्ही माझ्यावरती जे प्रेम तुमच्या दाखवलं. आणि मी जे काही काम केलेलं आहे आजपर्यंत, जेवढे बी काम केलेले आहे, मी ते काम करत असताना मला जे मुंबईमध्ये
महाराष्ट्र राज्य अध्यक्ष आमचे उदयजी दळवी साहेब, त्याचबरोबर शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेनेचे सभासद पदाधिकारी, महिला आघाडी, रिक्षा चालक मालक, क्रेन चालक मालक, ट्रक टेम्पो चालक मालक, ॲम्ब्युलन्स चालक मालक, JCB चालक मालक, त्याचबरोबर बाहेरगावचे बारामती, अहिल्यानगर, जामनेर, जळगाव, जालना, ओझर, पिंपळगाव, कळवण, सटाणा, देवळा, वैजापूर, सिन्नर, घोटी, इगतपुरी या परिसरातून सभासद मोठ्या संख्येनं उपस्थित होते. गुड्डू शेख, दिशा न्यूज, नाशिक.